वेलकम ऑल. आजचा आपला विषय आहे संवाद, कम्युनिकेशन. त्यांनी मला असं म्हटलं, मी तसं बोलायला हवं होतं. तिने मला तसं म्हटलं, मी असं का बोलू शकले नाही. त्यांच्यासारखं बोलायचं, असं बोलायचं नाही. ह्यांच्यासारखं बोलायचं, तसं बोलायचं नाही. छान बोलायचं, चांगलं बोलायचं, व्यवस्थित बोलायचं. नेमकं बोलायचं तर बोलायचं कसं? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बरं, ज्या लोकांना वाजवीपेक्षा थोडं जास्त बोलायची सवय आहे ते खूप छान कम्युनिकेशन करू शकतात आणि जे कमी बोलतात त्यांना संवाद चांगला साधता येत नाही, असं तुम्हाला वाटतं का? नाही ना? तसं मुळात नाहीच आहे. बरं, आधी आपण हे बघू, ज्यांना थोडं जास्त बोलायची सवय आहे त्यांनी बोलताना, कम्युनिकेशन करताना काय काळजी घ्यायला हवी. तर कसं असतं, आपण जेव्हा काहीतरी कोणाशी बोलतो तेव्हा समोरची व्यक्ती सुद्धा त्या गोष्टीशी रिलेटेड काही गोष्टी इमॅजिन करत असते आणि त्याच गोष्टीशी रिलेटेड इमॅजिन केलेल्या त्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात. पण इकडे आपल्या बडबडीमुळे, आपल्या बोलण्याच्या सवयीमुळे आपण त्यांना बोलायचा चान्सच देत नाही. अशाने काय होतं की आपलं मुद्देसूद बोलणं सुद्धा त्यांना अर्थहीन वाटतं. तेव्हा असं करू नका. समोरच्यांना सुद्धा व्यक्त होण्याचा चान्स द्यायला हवा. बरोबर. आता इकडे जे कमी बोलणारे लोक आहेत त्यांच्यासोबत काय करतं, त्यांना काय वाटतं ना की मी कुणाचं खूप छान पद्धतीने काहीतरी ऐकून घेऊ शकतो, म्हणजे मी छान कम्युनिकेट करतो. पण तसं नाही आहे. पालत्या घागरीवर पाणी किंवा भिंतीला डोकं आपटण्यासारखं समोरच्या व्यक्तीचं करू नका. म्हणजे कसं, जर तो काहीतरी बोलत आहे तर त्याला काउंटर होऊ द्या. म्हणजे तुम्हाला त्याच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे हे त्याच्या लक्षात येईल, तुमच्या हावभावावरून, तुमच्या बॉडी लँग्वेजवरून. आपलं कम्युनिकेशन स्ट्रॉंग आणि हेल्दी करण्याकरिता 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. राईट पर्सन, राईट प्लेस, राईट ॲटिट्यूड. आधी आपण बघू, राईट पर्सन म्हणजे नेमकं काय. म्हणजे आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की ज्याच्याशी आपण बोलतोय तो राईट पर्सन नाही का? सहज, विनाकारण आणि कधी कधी इंटेन्शनली आपण तिसऱ्या कुणाची गोष्ट एखाद्याजवळ बोलत असतो. एक तर आपण त्याचं कौतुक तरी करत असतो किंवा त्याची निंदा करत असतो. जर आपण कुणाचं कौतुक करतो आहे, आपण जर बोलतो आहे की त्याचा ड्रेसिंग सेन्स छान आहे किंवा त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड छान आहे, तो हुशार आहे, तो गाणं छान म्हणतो, तो डान्स छान करतो, काहीतरी असं कौतुक करतो आहे, तर ज्या व्यक्तीशी आपण बोलतो आहे त्याच्याबद्दल ही चांगलीच गोष्ट आहे. कुणाचं कौतुक कुणाजवळ करतो ही चांगलीच गोष्ट आहे. पण ज्याचं तुम्ही कौतुक करताय त्याला जर डायरेक्ट पण सांगितलं तर इथेही कम्युनिकेशन छान होईल आणि तिथेही कम्युनिकेशन स्ट्रॉंग होईल. बरोबर. पण जर तुम्ही त्या व्यक्तीची निंदा करताय तर मात्र थोडं सांभाळून. कारण तुम्ही कुणाजवळ एखाद्या विषयी जर विरुद्ध बोलताय, निंदा करताय, तर ती गोष्ट त्याच्यापर्यंत कशी पोहोचेल की त्याला आणखी काही तिखट मीठ लागेल हे आपण सांगू शकत नाही. तेव्हा तिथे थोडं सांभाळून. आता राईट प्लेस म्हणजे नेमकं काय. कुठेतरी 4-5 लोक बोलत आहे आणि तिथे आपण पोहोचतो. तिथे काय सुरू आहे, काय डिस्कशन सुरू आहे याचा सारासार विचार न करता आपण बोलणं सुरू करतो. तेव्हा तिथले लोक कधी कधी मग आपल्याला मूर्खातही काढू शकतात. म्हणजे कुठे जर आपण पोहोचतो आहे तर 4-5 सेकंद थोडं थांबा. आधी बघून घ्या की तिथे काय डिस्कशन सुरू आहे, काय चर्चा सुरू आहे. नंतर त्या चर्चेचा तुम्ही भाग व्हा. हे झालं राईट प्लेस. आणि तिसरी गोष्ट म्हणजे राईट ॲटिट्यूड. राईट ॲटिट्यूड म्हणजे नेमकं काय, तर कुणाशीही बोलताना किंवा कुणाचंही काहीतरी ऐकताना तिथे 100% फिजिकलीच नाही तर मेंटली सुद्धा तुम्ही प्रेझेंट राहा, अटेंटिव्ह राहा. तुमचे हावभाव, तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही पूर्णपणे तिथे ॲक्टिव्ह राहा. म्हणजे समोरच्याला हे वाटायला हवं की तुम्हाला त्यांच्या गोष्टीमध्ये किती इंटरेस्ट आहे. तेव्हा जाता जाता आता मी फक्त एकच गोष्ट सांगेल की शब्द सांभाळून वापरा, कारण एकदा आपण बोललेलं वापस पुन्हा घेता येत नाही. आजच्या विषयामध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासह. थँक्यू.